नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या NS400G डिफेन्स रायडर या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला ग्राउंड लेवलचा रिव्ह्यू हा दाखवणार आहे फक्त, कारण की मी यूट्यूबवरती भरपूर सर्च केलं तर लोकांनी सांगितलं की ह्या गाडीमध्ये ही कमी आहे, या गाडीमध्ये ती कमी आहे, ही अशी चालते, ही तशी चालते, अशी व्हायबर मारते. परंतु आज मी तुम्हाला पूर्णपणे या गाडीचा ग्राउंड जो लेवलचा जो रिव्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता सुरुवात करतो मी तिच्या फ्रंटपासनं, कारण की आता माझ्याकडे वेळ नाही, मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतो. बाकी जर तुम्हाला जर लागत असेल याचं पूर्ण डिटेलमध्ये रिव्ह्यू तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की शेअर करेन. स्टार्टिंग तिचं मीटर, हो, जस्ट लुकिंग लाईक वाव, अशावाली फिलिंग आहे. खूप जबरदस्त मीटर आहे. त्याच्यामध्ये ऑफ रोड, मेन रोड स्पोर्टर जे तुम्हाला निंजा 300, 400 ज्या मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये KTM 390मध्ये भेटतं त्याच प्रकारचं पूर्ण मीटर कन्सोल आणि सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. हे छोटंसं एक मीटर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी ट्रिप राईड वगैरे भेटतं. बाकीची असं काहीतरी त्याचं आहे. त्याच्यानंतर हे हेझर लाईट जे तुम्ही याच्यामध्ये आणखीन एक फीचर म्हणले की तुम्ही हेझर लाईट कुठं हायवेला गेले, तुम्ही तिथं चावी काढून घेतली, बंद केली, तर तुमच्यावाले जे हेझर म्हणजे जे लाईट जे आहेत इंडिकेटर आहेत ती तुमची चालू राहणार आहेत. त्याच्यामध्ये मला ही गोष्ट खूप छान आवडली की तुम्ही कुठं पार्क केली गाडी, त्याच्यानंतर चावी काढली तर त्यांची तुम्ही लाईट वगैरे, पार्किंग लाईट वगैरे चालू असतात. आता दुसरी गोष्ट, हे झालं मीटर. आता दुसरी गोष्ट म्हणजे लाईटसुद्धा खूप छान आहेत मित्रांनो. त्याच्यावाले लाईट जर बघितले तर असं वाटतं की हो हे काहीतरी नवीन केलेलं आहे कंपनीनं. खूप चांगले कॉन्सेप्ट आहे बजाजची की खूप, कारण की बजाजला माहीत आहे की बजाजचं जे मोटिव्ह आहे की बजाजला माहिती आहे की जे आपली इंडियन्स ऑडियन्स आहे किंवा जी आपली इंडियन्स जे आहेत ते खूप आपले इंडियन्स जे क्लास फॅमिली आहे तर त्यांना छोट्या अमाऊंटमध्ये एक चांगल्या प्रकारची बाईक कशी द्यायची हे बजाजना चांगले माहिती आहे. आणि बजाज खूप दिवसापर्यंत ते काम करते. जसे बजाजच्या बाकीच्या बजाजने जशी आपली प्लॅटिना काढली ती पण खूप छान गाडी आहे, ही पण खूप छान गाडी आहे, NS400, NS RS वगैरे सगळं. परंतु जर बिगेस्ट पल्स रिव्हरची मदत ती ही गाडी आहे. सर्वात जास्त पॉवर 14 PS पॉवर आणि 35 न्यूटन टॉर्क. आता 40 PS पॉवर म्हटले तर काय, तर 40 PS पॉवर जर म्हटलं तर मोठे म्हणजे जी आपली बुलेट आहे ते बुलेटची जरी 350 cc असली तर तिची फक्त आणि फक्त 20 BH पॉवर आहे. आणि हिचीवाली 40 BH पॉवर आहे. 35 न्यूटन का तिचा टॉर्क, तिचा 25 मीटर या 25 असं काहीतरी आहे. पण तरीसुद्धा बुलेटपेक्षा डबल पॉवर ही गाडी प्रोड्यूस करते आणि डबल पॉवर प्रोड्यूस करते. इतकं दमदार इंजन जर तुम्हाला हाताळायचं असेल तर ॲब्सोल्युटली तुमचीवाली जी ड्रायव्हिंग स्किल आहे ती पण मोठी असते. बरं बाकी त्या विषय ड्रायव्हिंगच्या नंतर करूया आपण. सर्व तिची हेडलाईट्स खूप छान आहेत, लाईट्स खूप छान आहेत, इंडिकेटर्स खूप छान आहेत. सस्पेन्शन जर बघितलं तो एवढी मोठी USB सस्पेन्शन जे आहेत, USB फोक्स 1 नंबरचे, अपडाऊनचे जे फोक्सचा 1 नंबर आहे. मोठं डिस्प्ले भेटणार तुम्हाला इथं. त्याच्यामध्ये कूलंट आहे. कूलंट तुम्हाला टाकावं लागणार असेल की 400 cc जर इंजन म्हटलं तर तुम्हाला कूलंट हे टाकावंच लागणार आहे. मोनोशॉक सस्पेन्शन आहे. मडगार्ड, मागचे ब्रेकिंग 1 नंबर आहे. KTMच्या तुलनेत जर बघितली तर थोडीशी वीक आहे, परंतु 2,25,000 आणि तुम्ही गाडी 120-140च्या स्पीडवरती सुद्धा खूप छान प्रकारे हँडल करू शकते. इतकं छान त्याच्यावाली ब्रेकिंग आहे. बाकी तुम्ही थोडेफार मॉडिफिकेशन माझ्यासारखी अशी करू शकता, पण ओव्हरऑल जर गाडी बघितली तर गाडी खूप छान आहे. आता ही गाडी कुणी घ्यायला पाहिजे? गाडी ही मी सांगतो की जर तुम्ही स्टुडंट असाल, जर आपण खेड्यागावातले मुलं असाल, थोडी घरची परिस्थिती असेल, कारण की मी स्वतः माझ्याकडे प्लॅटिना होती, स्प्लेंडर होती, त्याच्यानंतर मी शिफ्ट झाली NS400 होती. परंतु NS400 तुम्ही त्यावेळेस शिफ्ट झालो की ज्यावेळेस मला असं वाटतं की मी पेट्रोलचा खर्च काढू शकतो किंवा तुम्ही इंडिपेंडंट आता कमवायला लागल्या त्यावेळेस तुम्ही ती गाडी घेऊ शकता. परंतु त्याच्या आधी ही गाडी अजिबात घेऊ शकत नाही. तर ही गाडी जर घ्यायची असेल 2,15,000मध्ये, कारण की आपल्याकडे जास्त मुलांना ऑप्शन नाही आहेत. मुलं पल्सर 150 किंवा युनिकॉर्न वगैरे या गाड्यांकडे जातात, कारण की ॲव्हरेज मिळतं सगळं. पण या गाडीकडनं ॲव्हरेजची अपेक्षा अजिबात करायची नाही, कारण की गाडी ॲव्हरेज देणार नाही. तर गाडी ओव्हरऑल खूप छान आहे मित्रांनो. जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज कमेंट करू शकता. जय हिंद, जय भारत.